आज हम लोग एसपी साहब से मुलाकात के लिए आए थे। कांग्रेस के हमारे जिला अध्यक्ष बाला साहब और हमारे धनंजय चौधरी, जमील शेख साहब, अमजद प्रधान साहब और पूरी मंडली कांग्रेस की आज हमारी बेटावद, जामनेर बेटावद में जिस तरीके से सुलेमान खान की मॉब लिंचिंग हुई है, इसको लेकर हमारे प्रदेश अध्यक्ष सपकाल साहब के आदेश पर आज कांग्रेस की पूरी कमेटी एसपी साहब से मुलाकात की और कुछ मांगे हमने इस मामले को लेकर रखी है कि एसआईटी कमेटी तश्कील दी जाए, लोकल पुलिस को वहां पर इस कमेटी में कोई जगह न दी जाए और पवन बाविस्कर जिसको लेकर लगातार हर जगह से आवाज उठ रही है, इसको भी पूरी तरीके से इस मामले को चेक किया जाए और ये इसमें अगर आरोपी है तो इसका भी नाम एफआईआर में आना चाहिए और इस पर भी कार्रवाई होनी चाहिए। ऐसी बहुत सारी मांगे लेकर हम आए थे। मैं चाहूंगा कि हमारे जिला अध्यक्ष पवार साहब जो है इस मामले को सामने रखें। आज आम्ही जळगाव जिल्ह्याचे डीएसपी यांची बेटावत इथे जी घटना घडली, जे काही मॉब लिंचिंगचा प्रकार झाला, त्याची मागणी आणि काही मागण्या करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। बेटावतच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी परवाच बेटावत गावाला भेट दिली आणि त्यांनी मागणी केली की या सगळ्या प्रकरणाची एसआयटी कडून चौकशी झाली पाहिजे। हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे, जवळजवळ 20-25 लोक यामध्ये होती, म्हणून या ठिकाणी मोका लावला पाहिजे। त्यानंतर जो स्थानिक अधिकारी आहे पोलीस स्टेशनचा कासार म्हणून पी आहे, यांच्या बाबतीत मयत आणि त्यांच्या कुटुंबियांना शंका आहे की चांगल्या पद्धतीने तपास करत नाही किंवा सहकार्य करत नाही किंवा कुणाच्या तरी दडपणाखाली काम करतोय, म्हणून त्यांची तात्काळ त्यांच्याकडनं तपास काढून घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही सर्वांनी केली। आणि खास करून हा जो तपास आहे हा एखाद्या आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत केला गेला पाहिजे अशा प्रकारे आम्ही एसपी साहेबांजवळ सगळं बोललो आणि त्यांना सगळ्या गोष्टी पटल्या। आम्ही भीती देखील व्यक्त केली आहे की जर अशा पद्धतीनं जे काही जातीवादी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना जर याच्यातनं आपण मोकळं ठेवलं तर भविष्यात ते फार मोठे गुन्हेगार म्हणून राहतील आणि जिल्ह्यासाठी कुठा जो डोक्याला ताप होणार आहे याचं गांभीर्य देखील आम्ही एसपी साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं। त्यांनी सगळं आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि या बाबतीत कुठलाही काही कुणाच्याही दडपणाखाली काम न करता योग्य तपास केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्या बाबतीत आम्ही आमच्या प्रांताध्यक्षांना त्याबाबतीत असा अहवाल आणि स्वतः एसपी साहेबांनी त्यांच्याशी मोबाईलद्वारे चर्चा केली आणि त्यांनी देखील त्यावरून सूचना त्यांना दिलेल्या आहेत। आज या शिष्टमंडळामध्ये आमचे प्रदेशचे सरचिटणीस श्री मूर्ती अरुण साहेब, आमचे धनंजय चौधरी, त्यानंतर आमचे प्रवीण सुरवाडे, आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस जमील शेख, जिल्ह्याचे दुसरे सरचिटणीस श्री ज्ञानेश्वर भाऊ कोळी, देवाभाऊ ठाकरे, आपल्या युवक काँग्रेसचे सरचिटणीस आशुतोष भाऊ पवार, आमचे नंतर इथल्या मायनॉरिटीचे आमचे शहर अध्यक्ष अमजद भाई पठाण, नंतर जिल्ह्याचे सरचिटणीस उद्धव भाऊ वाणी, अशी सगळी मंडळी बरीचशी या ठिकाणी आम्ही भेटलो। बरेचसे लोक निघून गेलेत, तर याच्यातल्यामध्ये तपास योग्य झाला पाहिजे आणि जे पीडित आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना आम्ही एसपीकडून व्यक्त केली।